सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे जमिनीकडे सैल सोडलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष, आंतरिक सजगता, सहज सुरू असणारा श्वास, श्वास घेतोय, सोडतोय. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येतंय. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती. 25 ते 30 आवर्तन. आपली जाणीव जोरात सोडणाऱ्या श्वासाकडे आणि पोटाच्या हालचालींकडे असेल. चेहरा शांत, जाणीवपूर्वक कृती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. निर्माण झालेले अलगद आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. तेच हात आपला गळा, कान, आपलं संपूर्ण शरीर, आपले दोन्ही हात, आपलं पोट असे फिरवून दोन्ही हात गुडघ्यांवर आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात समोर. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायचे. पुन्हा ओपन करायचं आहे. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. आपण एकाच वेळेला दोन्ही हात आणि पावलांमध्ये ताण, बोटांमध्ये ताण, आणि आपण तिथे प्रेस करतोय म्हणजे बोटं दुमडून घेतोय. रिलॅक्स. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेने असतील. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. थोडा वेळ हात खाली घ्या. आपल्याला सवय नसते. दोन्ही पावलं तशीच जोडलेली ठेवायचे. पुन्हा हात समोर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील आणि वायपर मुवमेंट करणार आहोत. आपली पावलं आणि मनगटामधून हाताचे तळवे फक्त एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. पूर्ण हात न हलवता, फक्त पूर्ण हात नाही हलवायचा, फक्त मनगटामध्ये हलचा. उजवीकडे, डावीकडे. हा बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर करताय. उजवीकडे, डावीकडे. थांबायचं आहे. पुन्हा थोडा वेळ हात खाली घ्या. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. इथे आपण एकाच वेळेला हालचाल करतोय पावलांमध्ये आणि हातांमध्ये. त्यामुळे आपला ब्रेन ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. पुन्हा दोन्ही हात समोर. हाताच्या मुठी वळून घ्यायचे. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या आणि रोटेशन क्लॉकवाईज. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताची मूठ. एकाच वेळेला रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2. बरं, आता इथे पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. 3, 4. ओके. 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. थांबा. हात खाली. दोन्ही बाजूनी झालं की थांबा. हाताचा सपोर्ट मागे द्या आपल्या सीटच्या इथे. आणि आता उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये फिक्स करा. उजव्या पायाची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये फिक्स करायची आहे. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. डावा हात वर, मग डाव्या बाजूला टर्न होऊन उजवा हात वर. बरोबर. हिप जॉईंट्स मोकळे करतोय आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. उजवा पाय खाली घ्या. आता डाव्या पावलावर. आता डाव्या पायाची टाच उजव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट त्यावरती फिक्स करा. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर. 7, 8, 9 आणि 10. थांबा. थांबा. दोन्ही पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सही सोडून विश्रांती. आता आपल्याला दोन्ही पाय तसेच समोर ठेवायचे आणि आपल्याला पुढे पुढे सरकायचंय. आपल्या सीटच्या भागाने पुढे पुढे सरकायचं. बघा या प्रकारे. एक पाय पुढे. हा असं समोर पुढे पुढे सरकायचंय आणि तसंच मागे मागे यायचंय. हा हाताचा सपोर्ट हवा असेल तर तुम्ही खाली मांडीवर देऊ शकता. हा बरोबर. ठीक आहे. लक्षात आलं तर प्रत्येकाच्या दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपण सीटने चालतोय. आपल्या सीटचा जो भाग आहे त्याच्याने आपण ही कृती करतोय. हा सुरुवात करा. जास्तीत जास्त पुढे,
सरकवायचं, आपण घासत घासत पुढे यायचं सीट, आणि पुन्हा मागे. बरोबर, छान. अजून एकदा करूया, पुढे आणि मागे. मागे आल्यानंतर थांबा आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती. दोन्ही पावलं जळून घ्या आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती. गुडघे आपले जास्तीत जास्त जमिनीकडे सोडा, मांड्या जमिनीकडे सैल सोडा, डोळे मिटून विश्रांती. करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्यायचे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि फुल नेक रोटेशन. मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, क्लॉकवाईज 3 वेळेला. अगदी सावकाश डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि आता विरुद्ध बाजूने 3 वेळेला, डावीकडून उजवीकडे. बरोबर. 3 वेळा झालं की थांबायचं आहे. मान आपली सरळ करायची. आपल्या पायाच्या टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ घ्या आणि पुन्हा हाताची पकड पावलांच्या भोवती आहेच. आणि आता सुरुवात करूया फुल बटरफ्लाय करायला. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली, पाठ करा सरळ, मान मध्यभागी. छान. सावकाश थांबायचंय, थांबायचंय. आज आपण बघणार आहोत कुर्मासन. कुर्म म्हणजे काय तर कासव. कासवाप्रमाणे हा आकृतिबंध दिसतो. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकणारं हे आसन करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? याच्याने आपला पाठीचा मणका फ्लेक्झिबल होतो, पोटावरती एक प्रेशर येतो, त्यामुळे आपलं अन्न पचन खूप चांगलं सुधारतं. आणि त्याचबरोबर आपले हिप जॉईंट्स मोकळे व्हायला मदत होते. आपल्या नी जॉईंट्स मध्ये सुद्धा एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती वाढते. तर हे कसं करायचं बघून दाखवते. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, आपण यथाशक्ती प्रयत्न करणार. तर इथे आपला जो उजवा आहे, उजवी पोटरी आहे, त्या उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात बाहेर काढायचा आणि डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर काढायचा. पावलं जुळवून ठेवायची. आपले गुडघे जे आहेत ते आपोआप थोडेसे वर येतात. आपले हात आपल्या क्षमतेप्रमाणे थोडे स्प्रेड करायचे आणि मग आपलं कपाळ पावलाकडे घेऊन जायला सुरुवात करायची. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा आणि मग हळूहळू उलटचाल करायची. ठीक आहे. हा बरोबर. ठीक आहे किरण सर, तुम्ही सावकाश करा. तुम्हाला कंबरदुखीचा त्रास आहे पण तुमचं होतंय खूप चांगलं. त्यामुळे जास्त वेळ न थांबता सावकाश करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचं छान झालंय, बघितलं आता. दर्शनाताई तुमचंही खूप सुंदर झालंय. तर पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. सावकाश वर या. आता सुरुवात करूया. उजव्या पोटरी खालून उजवा हात बाहेर काढायचा आणि डाव्या पोटरी खालून डावा हात. हात आपले आपण थोडेसे स्प्रेड करायचे. परफेक्ट. आणि आता सावकाश हळूहळू आपलं कपाळ जे आहे ते पावलाकडे न्यायला सुरुवात करा. पावलापर्यंत कपाळ पोचलं नसेल तर मग ते त्या दिशेने सैल सोडा आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. खांदे अगदी लूज सोडून द्यायचे आहेत. आणि आता बघा, पूर्णपणे आपले हिप जॉईंट्स, थाय मसल्स, गुडघे तिथे ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे. श्वास चालू, श्वास घेतोय सोबत. उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश सरळ. छान. हातांचा आधार काढून घ्या जो आपल्या पोटऱ्यांच्या खाली आहे. आता दोन्ही हात मागे ठेवा, आपल्या सीट पासून थोडेसे लांब. बघा, सीट पासून थोडेसे लांब. मान मागे सैल सोडा आणि सीटचा भाग वर उचला. जो आपण फॉरवर्ड बेंड घेतलाय त्याला कॉम्प्लिमेंट बॅकवर्ड बेंड. हा, सीटचा भाग वर उचला. बरोबर, छान. गुडघे जमिनीकडे सैल. सावकाश खाली या. सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती.
मान मध्ये सई सोडून विश्रांती. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर. करूया शोल्डर रोटेशन. हातांची बोटं आपल्या खांद्यावर, कोपरं समोरून जॉईंट. आणि सुरुवात करा. श्वास घेत घेत हो. श्वास सोडत खाली. सावकाश जाणीव. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. पुन्हा कोपरा जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1, 2 आणि 3. 3 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन काढण्याचा प्रयत्न करा किंवा साधी मांडी. तिथल्या तिथेच थोडस आपण स्ट्रेचिंग वाला कृती करणार आहोत. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर प्रेशर आणा. आणि हेच जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. हा हात सरळ कोपऱ्यात. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न होऊन मागची भिंत बघूया. सेंटर. डावीकडे. सेंटर. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. बरोबर. हात तसेच अजून वरच्या बाजूने सरळ ताणलेलेच आहेत. आणि आता आपण एकदा उजव्या बाजूला झुकणार आहोत आणि एकदा डाव्या. उजवीकडे. बरं आता इथे आपल्याला मांडी न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं व्यवस्थित दिसत आहे. डावीकडे. 1 मोर टाइम. उजवीकडे. डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात पुन्हा वरच्या वर जोडून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवरती. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाच्या गतीकडे. ती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. पुन्हा आपल्याला एक साइडवर्ड स्ट्रेच द्यायचा आहे. आता आपला उजव्या हाताचा उजवा हात आहे तो कोपरापासून तळव्यापर्यंत उजव्या मांडीजवळ ठेवायचा आहे. उजवा जो हात आहे तो कोपरापासून हाताच्या तळव्यापर्यंत. उजव्या मांडीजवळ. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. बरोबर. आणि इथे स्ट्रेच द्या. परफेक्ट. पूर्ण डावी बाजू आपली ताणली गेली. नजर समोर. 5, 4, 3, 2, 1. परफेक्ट. हळूहळू मध्यभागी या. आणि आता तसाच डावा हात डाव्या मांडीजवळ ठेवायचा आहे कोपरापासून तळव्यापर्यंत. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. नजर समोर. खांदे रिलॅक्स ठेवा दोन्हीही. छान. आणि श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू सावकाश मध्यभागी. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडायची. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत वक्रासन. वक्रासन हे आसन डायबेटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. यथाशक्ती प्रयत्न करूया हे आसन करण्याचा. जर खांदेदुखीचा त्रास होत असेल आणि पाठीची दुखणी असतील तर मात्र वक्रासन करताना अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करायचा. यथाशक्ती प्रयत्न करूया. तर बघूया हे कसं केलं जातं. इथे दोन्ही पाय जुळवून ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ. उजवा हात जो आहे तो मागे सीट पासून थोड्याशा अंतरावर. आता इथे आपल्याला डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा घालायचा आहे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा.
दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल आणि मग हाताचा विळखा सोडून द्यायचा. मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करतो. ठीक आहे, करूया सुरुवात. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. उजवा हात मागे, आपला जिथे पाठीचा मणका आहे तिथे. पाठ आपली सरळ असेल, कुठेही मागे न झुकवता सरळ पाठ. समोरून विळखा द्या, डाव्या हाताने उजव्या पायाला समोरून विळखा. हा, बरोबर. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. जो मागचा खांदा आहे तो थोडासा मागे अजून ओपन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे खांदे एका सरळ रेषेत येतील. अनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. आणि आता आपला संपूर्ण आकृतीबंध कुठे कुठे आपल्याला पीळ आहे, ताण आहे, दाब आहे हे तपासूया. बघा, गळ्याच्या इथे तुम्हाला ताण दाब याचा अनुभव. डावी बाजू पूर्णपणे ताणली आहे, कंठस्थ ग्रंथी. उजव्या बाजूला दाब आहे. पाठीच्या मणक्यावर पीळ, ताण, दाब याचा अनुभव. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येऊ देत. समोरून विळखा सोडून द्या हाताचा. उजवा पाय सरळ करा. अगदी सावकाश कृती, कुठेही ओव्हरट्राय नको. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडीत, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे, समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीवर सरळ असेल, डावा खांदा मागून ओपन करण्याचा प्रयत्न. खांदे एका सरळ रेषेत, हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पुन्हा विरुद्ध बाजूने आपला गळा, पाठीचा मणका, पोटाच्या इथे आलेला ताण, दाब आणि पीळ याचा अनुभव. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. समोरून हाताचा विळखा सोडा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडायची आहे. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत एक नवीन आसन, विपरीत करणी मुद्रा. विपरीत करणी मुद्रा म्हणजेच काय, तर खाली डोकं वर पाय, म्हणून याला विपरीत करणी म्हणतात. आणि मुद्रा यासाठी की इथे आपल्या गळ्याच्या इथे, पोटाच्या इथे एक विशिष्ट प्रकारचा दाब जाणवतो. म्हणजेच जिथे आपल्या एंडोक्राइन ग्लँड आहेत, अंतःस्रावी ग्रंथी आहेत, तिथे याचा एक आपल्याला थेट परिणाम दिसतो. म्हणून ही मुद्रा आहे. तर ही मुद्रा कोणी करू नये ज्यांना पाठीचा त्रास आहे, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही विपरीत करणी मुद्रा वर्ज्य आहे. त्याचे फायदे काय आहेत, तर याच्याने थायरॉइड आपला कंट्रोलमध्ये राहतो. त्याचबरोबर आपल्या पायाचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे, व्हेरिकोज व्हेन्स आहेत, त्या मोकळ्या राहतात. पोटाचं आरोग्य सुधारतं. रक्ताचा प्रवाह हा विरुद्ध दिशेने होतो, त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं व्हायला मदत होते. तर ही कशी करायची मी दाखवते. पाठीवर पडून विश्रांती घेतली, फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या. उठून बसायची गरज नाहीये. फक्त एका कुशीला वळून बघून घ्या ही कशी केली जाते. एक ऍडव्हान्स आसन आहे. त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सुद्धा स्वतःला इजा न करता कृती करण्याचा प्रयत्न करा. जर आपले पाय वरती सहज होत नसतील तर काही हरकत नाहीये. पायाचे अंगठे पकडून थांबायला हरकत नाही या स्थितीमध्ये. तर मी दाखवते ही विपरीत करणी मुद्रा कशी केली जाते. इथे दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दर्शनातही तुम्ही करायला हरकत नाहीये, तुम्हाला माहिती आहे तर. बाकीच्यांनी आधी बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपल्याला हळूहळू दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. बघा, अगदी सावकाश. आपले पाय 90 अंशापर्यंत वर आले
की थोडेसे पाय आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायचे, म्हणजे थोडा सीटचा भाग वर उचलला जातो. आणि पुन्हा हाताचा सपोर्ट द्यायचा. बघा, डोकं न उचलता हाताचा सपोर्ट सीटच्या इथे दिलाय आणि आपले पाय अजून सिलिंगच्या दिशेने आपण ताणले. आपली हाताची जी कोपरा आहे ती पूर्णपणे जमिनीवर आहे आणि हाताचा सपोर्ट आपण सीटला दिलाय. आणि आपली पावलं जी आहेत ही आपण सिलिंगच्या दिशेला वरती ताणलेली आहेत. तर ही झाली विपरीत करणी मुद्रा. जर स्त्रियांमध्ये मासिक पाळी चालू असेल तर मात्र हे करणं टाळा. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त, गायनॅकच्या रिलेटेड अडचणी कमी होतात या मुद्रेने. आणि इथे यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना आपले पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने येतील. हाताचा सपोर्ट जो आहे तो पुन्हा एकदा जमिनीवर द्यायचा. डोकं वर न उचलता पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल आणि सावकाश पाय खाली. ठीक आहे. आता समजा आपल्याला पाय सहज वर उचलता येत नसतील, सीटचा भाग थोडा हेवी असतो, आपले थाय मसल रिजिड असतात, स्टिफ असतात, तर आपल्याला तिथे समजा काही हालचाल करताना अडचण वाटत असेल तर दोन्ही पाय वर उचलायचे आणि पायाचे अंगठे पकडायचे आणि इथे थांबायचं. थोडीशी घरी ही प्रॅक्टिस केली तुम्ही, थोडा वेळ थांबण्याची अशा प्रकारे, मग हळूहळू आपले तिथले मसल्स जे आहेत त्याचा स्टिफनेसपणा कमी होतो. थोडंसं सायकलिंग करायचं म्हणजे आपल्याला ही मुद्रा करणं सोपं जाईल. ठीक आहे, सुरुवात करूया. अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न असेल. त्याच्या आधी आपण सायकलिंग करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. बरोबर. आपले पायाची बोट किंवा नख खाली जमिनीला लागू देत, पावलं जमिनीकडे जाऊ देत आणि रिव्हर्स सायकलिंग. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा वरती आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. पायांमध्ये हातांमध्ये अंतर ठेवून रिलॅक्स करूया आपण विपरीत करणी मुद्रा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडा. कॉन्ट्राइंडिकेशन प्लीज लक्षात घ्या. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, पाठीची मानेची दुखणे असतील तर अगदी सावकाश करा किंवा करणं टाळलं तरीही चालेल. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर उचला. बरोबर. आपल्या हातांचा आधार सीटच्या इथे द्या. सीटचा भाग थोडासा वर उचला. डोकं वर न उचलता सावकाश. थोडेसे पाय आपले सिलिंगच्या दिशेने वरती घ्या. गुडघ्यातनं पाय सरळ असतील. परफेक्ट. ठीक आहे, दर्शनाताई छान होत. छान. किरण सर, तुमचं पण खूप छान झालंय. खूप सुंदर. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. ठीक आहे, खूप छान. त्यांचं ऍडमिन. सावकाश, यथाशक्ती थांबल्यानंतर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी प्लीज सावकाश करा. कुठेही स्वतःला इजा करून घेऊ नका. उलट चाल करताना हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने येऊ दे. हातांचा आधार द्या खाली जमिनीवर आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. डोकं वर न उचलता. दोन्ही पाय सावकाश खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपण जी आता ही मुद्रा केली तिथे आपल्या गळ्यावरती, पोटावरती एक प्रेशर होता, पाठकण्यावरती ताण होता.
म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्हीही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात फोल्ड करा, हाताची पोकळ छातीच्या दिशेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला, नजर स्थिरीकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड उघड, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतो. छान. बरोबर. नजर स्थिरीकडे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं बोट, छातीचा भाग आणि मग सावकाश कपाळ जमिनीवर येईल, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका दारावर करून विश्रांती. करणार आहोत आपण नौकासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, संपूर्ण शरीराला खेच द्या, दोन्ही हात वरच्या बाजूने ताणा, दोन्ही पाय मागच्या बाजूने ताणून घ्या आणि एकाच वेळेला आपलं कपाळ, आपले दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी येत वरती या. नजर समोर, दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. बोटीसारखा आकार दिसतो, इथे श्वास आपला चालू ठेवायचा आहे. पोटावर प्रेशर येतो त्यामुळे नकळत आपण श्वास थांबवतो, तसं न करता श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल, दोन्ही हात, पाय, कपाळ जमिनीवर. सावकाश एका कुशीला बळा आणि पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडा. रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे आणि अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर हळूहळू दंड स्थिती. अगदी सावकाश उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या, नजर समोर. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. नजर एका बिंदूकडे स्थिर आणि संपूर्ण शरीर आता आपल्याला उभ्या कक्षेत आणायचंय. टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्या. ताण, ताण, ताण. रिलॅक्स. टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. आज आपण दंड स्थितीमध्ये पवन मुक्तासन करणार. तर आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा आहे. भिंतीला टेकून उभं राहा. भिंतीला टेकून उभं राहायचंय. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आणि आता फक्त सर भिंतीला कुठेतरी मागे आधार घ्या, कारण की आपला तोल जाऊ शकतो. जे काही असेल ते कपाट किंवा काही, फक्त मागे आधार घ्यायचा, भिंतीला टेकून उभं राहायचं. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. कुठेही मागे उभं राहा.
आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला. उजवा पाय सावकाश असा वर उचला. तुम्हाला दाखवू का? मग तुम्ही करा. एक मिनिट, हा सगळं दाखवते मी आधी. बघा, मी थोडीशी पुढे येऊन दाखवते, मग आपण एकत्रित करू. मागे भिंतीला टेकूनच उभं राहायचंय. फक्त उजवा पाय आहे तो असा वर उचलायचा. पाऊल जे आहे ते जमिनीकडे सैल सोडायचं. आणि मग उजव्या पायाला आपल्या हाताचा असा विळखा द्यायचा. तर इकडे आपला तोल जाईल ना, म्हणून मग आपण भिंतीचा आधार घ्यायचा. प्रॅक्टिसने आपल्याला इथे थांबता येतं, पण आपला तोल जातो, म्हणून आपण भिंतीचा आधार घेऊन उभं राहायचंय. ठीक आहे? हा. आता आपण करूया सगळे एकत्रित. कळलं ना तुम्हाला? ज्यांचं ऍडमिन नाव आहे त्यांना. आता भिंतीला टेकून उभे राहा तुम्ही. ठीक आहे? आणि करा कृती. चल, मागे जायचंय. भिंतीला टेकून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे आपला तो वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय. आणि उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. पाठकळा सरळ. टेकून उभं राहा कुठेतरी, म्हणजे आपल्याला तोल नाही जाणार. पाठकळा सरळ, नजर समोर. आपल्या संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर गेलाय. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत, मानेची दुखणी आहेत, त्यांनी डोकं फक्त खाली करायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं कपाळ, नाक किंवा हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. कपाळ, नाक किंवा हनुवटी उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डोकं वर, उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. नकळत आपला भार डाव्या पायावर जातो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आणि आता डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय, किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा. पुन्हा नजर समोर. डाव्या बाजूच्या संपूर्ण आपला ओटीपोट, पोटाचा भाग, छातीचा भाग, तिथे प्रेशर आहे. आणि आता सावकाश आपलं डोकं खाली घेऊन आपलं नाक, हनुवटी किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डोकं वर, हाताचा विळखा सोडा. डावा पाय खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करणार आहोत आपण पुन्हा एकदा वीरासन. काल जी आपण कृती केली त्याची हे पुढचं व्हेरिएशन आहे. तर इथे सुद्धा आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, तोल सांभाळायचा आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. पुन्हा इथे तुम्ही कुठल्याही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. एखादा टेबल, खुर्ची, सोफा जे काही समोर आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही ही कृती करू शकता. तर हे कसं करायचं दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे? आता इथे आपल्याला आपला जो उजवा पाय आहे तो तुम्हाला एकतर तुम्ही असा मागे घेऊ शकता, किंवा तसाच मध्यभागी ठेवून दोन्ही हात समोर घ्यायचे. कमरेतनं पुढे झुकायचं आणि उजवा पाय मागे घ्यायचा. आता समोर तुमच्या जे काही असेल त्या हातांनी तुम्हाला एखादा सोफा, टेबल, खुर्ची जे काय आहे ते पकडायचा प्रयत्न करायचा. इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. किंवा आणि मग आसन सोडताना सावकाश खाली. एकतर तुम्ही दोन्ही पाय जुळून करू शकता, किंवा उजवा पाय थोडासा मागे घ्यायचा, दोन्ही हात समोर घ्यायचे, कमरेतनं पुढे झुकायचं. आणि जो उजवा पाय आपण मागे घेतलाय तो तिथल्या तिथे मागे वर उचलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जसं सोपं आणि सहज जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न. ठीक आहे? छान. दर्शनाताई परफेक्ट आहे. बरोबर. लक्षात आली कृती? करूया मग सुरुवात. पुन्हा थोडस ही ऍडव्हान्स आसन आहेत, करताना सावकाश करा. थोडस स्ट्रेचिंग होतं, श्वासाची गती वाढते. पण आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न.
सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत, त्यांनी तसे ठेवू शकता, किंवा ज्याला उजवा पाय मागे न्यायचा आहे त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. दोन्ही हात समोर घ्या, हाताची तळवे जमिनीला समांतर, थोडस कमरेतनं पुढे झुका, आणि त्यानंतर आपला उजवा पाय मागे सरळ करा. दोन्ही हाताने समोरून तुम्हाला एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घ्या, म्हणजे बॅलन्स सांभाळला जाईल. बरोबर, छान. आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून समोर करायचे, कमरेतनं पुढे झुकायचं, आणि त्यानंतर आपला डावा पाय मागे उचलून वर सरळ करण्याचा प्रयत्न करा. छान. याला वीरासन किंवा एकपादतोलासन असंही म्हटलं जातं. नजर समोर, आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. ठीक आहे. सावकाश पाय खाली, हात खाली, आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सही सोडून द्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोड. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पाठकणा सरळ करून घ्यायचा. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची पोकळ शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा सरळ असेल, नजर एका बिंदूकडे स्थिर आहे. तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या, आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू उजवीकडे राहायला सुरुवात करा. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हालचाल फक्त आपल्या मानेमध्ये होतीये. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपली मान मध्यभागी येईल, डोळे उघडे आहेतच. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, आणि श्वास सोडत आता आपली मान डाव्या बाजूला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा, हनुवटी डाव्या खांद्याला समांतर, तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने ताण. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी. आता आपल्याला पुढची कृती करायची. आपल्याला आपली मान हळूहळू मागे न्यायची. मान आपली वरती गेली की आपल्याला आपलं तोंड उघडायचं, मोठा आ करायचा आणि तोंड मिटायचं, मोठा आ करायचा आणि तोंड मिटायचं. ठीक आहे, म्हणजे आपल्या गळ्यावरती अपेक्षित ताण येतो. बरोबर, ठीक आहे. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या, आणि श्वास सोडत सोडत आपली मान सावकाश मागच्या बाजूला जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. आणि आता तोंड उघडायचंय, मोठा आ करायचा, आणि तोंड मिटायचंय. तोंड बंद, तोंड उघडा, मोठा आ करा, आणि तोंड बंद. आपल्या गळ्यावर, चेहऱ्यावर छान असा ताण दाब जाणवतो. लास्ट राऊंड. एक मोठा आ, आणि तोंड बंद.
उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान सावकाश मध्यभागी येईल. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल असेल, पाठीचा मणका आपल्याला कुठेही बेंड करायचा नाही. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. गळ्यावरून गळ्यामध्ये समोरून दाब आणि मागच्या बाजूने ताण. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली मान सावकाश वर येईल. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. थायरॉइड उपचारात्मक, प्रतिबंधात्मक आणि आपला ब्लड प्रेशर जो आहे तो कंट्रोलमध्ये ठेवणारी ही ब्रह्ममुद्रा. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. हा संपूर्ण वेळ आपला आहे, आपल्या शरीर आणि मनासाठी आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. आपल्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती आहे, जी ऊर्जा आहे, तिला आपण मनापासून वंदन करूया. जी आपल्याला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून देणार आहे. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. अनुलोम विलोमची आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी अलगद बंद करूया. सावकाश जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास सोडू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. दुसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. चौथा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. श्वसन मार्गातला बदल. याचा अनुभव शरीर आणि मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. काल आपण शीतली प्राणायाम पाहिला. आज आपण सितकारी प्राणायाम बघणार आहोत. दोन्हीही अपवादात्मक प्राणायाम आहेत. इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो.
शीतलीमध्ये काल आपण जिभेची पन्हळ केली होती. आज आपण सितकारी प्राणायाम बघणार आहोत. पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी सितकारी प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर जर दाताची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, म्हणजे रूट कॅनल झालं असेल, किंवा तुमची कुठली ट्रीटमेंट चालू असेल दाताची, किंवा हिरड्यांमध्ये सूज असेल, तरी सुद्धा तुम्हाला हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. जेव्हा आपण हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा नकळत आपल्या हिरड्यांच्या इथे एक सेन्सेशन जाणवतं. म्हणून जर ट्रीटमेंट चालू असेल तर तिथे आपले हिरड्या दुखू शकतात. तर हे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात ठेवून आपण सितकारी प्राणायाम बघणार आहोत. तर इथे जेव्हा आपण तोंडाने श्वास घेतो तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हणतात. तर हा कसा करायचा दाखवते. हातांची ज्ञान मुद्राच. इथे ओठ विलग करून दातावर दात लावायचे. हं. आणि तोंडाने हवा आतमध्ये भरून घेताना, म्हणजे दाताच्या पटीतनं आपण हवा आत भरून घेतो तेव्हा सित असा आवाज येतो. आणि मग तोंड बंद करून नाकाने संपूर्ण श्वास सोडायचा. ठीक आहे. सोपं आहे, लक्षात येईल आपल्या. हातांची ज्ञानमुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. कुठेही आपण असे हात ताठ ठेवले तर पाठीच्या मणक्यावर प्रेशर येतो, म्हणून कोपरं शरीराच्या जवळ ठेवा. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे मिटून सितकारी प्राणायाम. ओठ विलग, दातावर दात. जीभ दातांच्या मध्ये घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवामध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत जातोय. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचून. दुसरं आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद, नाकाने संथ रेचून. अजून एक राऊंड करूया. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपले हिरड्या आणि कंठापासून फुफ्फुसांपर्यंत जातोय. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचूक. संपूर्ण सितकारीचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा चिदानंदकारी प्राणायाम म्हटला जातो. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, एन्झायटीचा त्रास आहे, त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. डिप्रेशन, एन्झायटी किंवा कुठलेही सायकोलॉजिकल जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर तुम्हाला हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हा प्राणायाम करा. तर याचे फायदे काय आहेत. हा निद्रा नाशासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांनी भ्रामरीची जर आवर्तनं करून तुम्ही झोपायला गेला तर तुम्हाला शांत झोप लागू शकते, पण त्यासाठी नियमित सराव पाहिजे. त्याचबरोबर याच्याने ग्रहण क्षमता वाढते, आकलन क्षमता वाढते. लहान मुलांना जर तुम्ही हा प्राणायाम करायला सांगितलात तर त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती सुद्धा वाढायला मदत होते. तर हा कसा करायचा. तर इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना भ्रमरगुंजन करायचंय. ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे आपल्याला हे गुंजन करायचं आहे. तर मी तुम्हाला एक आवर्तन दाखवते. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना भ्रमरगुंजन. तर ही जी स्पंदन आहेत किंवा आपण जे हे गुंजन करतो त्या गुंजनाचा जो परिणाम आहे तो आपला सायनसचा, म्हणजे आपला नाकाचा भाग, आपलं कपाळ आणि आपल्या टाळूच्या इथे आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. त्याचे पुढचे काही व्हेरिएशन्स आहेत ते आपण पुढे हळूहळू बघणारच आहोत. तर सुरू करूया भ्रामरी प्राणायामाला. हातांची ज्ञान मुद्रा.
डोळे अलगद मिटून, खांदे कोपरे शिथिल, चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. भ्रामरीचं पहिलं आवर्तन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात लावा आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. तिसरं आवर्तन खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत, भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. मन शांत झालं. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वाळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्हीही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हाताची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर आपलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आणि आज आपण जी जी काही साधना केली त्या साधनेचा मनातल्या मनात मग उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. सुरुवात आपल्या पावलांपासून. मी माझ्या पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग क्रमाक्रमाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करत आहे. माझा पाठीचा मणका, तिथे असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे, शांतपणे त्याचं काम करत आहे, तेही शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जित, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंड्या, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस
शिथिल 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 होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सो, हम. सो, हम. असा अजपाजप चालू आहे. माझ्या श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती आपोआप कमी होत चालली आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा या क्षणी माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये प्रवेश करत आहे आणि माझं मन प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने भारावून गेलेलं आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. आणि मनामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा, प्रचंड आत्मविश्वास आहे, प्रबळ इच्छाशक्ती आहे. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे खडे होचनी सर्वचीची. नको रे मना खेद हा क्रोध हा खेदकारी. नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारो. नको रे मना मत्सरो दंभ भारो. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या मनाला हा संकल्प दिलेला आहे की मी विनाकारण कोणावरही रागवणार नाही. कुठलाही लोभ, मत्सर माझ्या मनामध्ये येणार नाही. माझं प्रत्येक काम हे प्रामाणिक असणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही पाय जोडून घ्या आणि एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आपण प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सज्ज होत आहोत. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक, शरणागत आणि समर्पणाचा भाव
आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित, राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्जन. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपले डोळे, आपले चेहऱ्याचे स्नायू, आपला कान, आपला गळा, छातीचा भाग, पोट, दोन्ही हातांवर आपले हात फिरवून सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर येतील आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. उद्या आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. शुभ दिवस सगळ्यांना आणि हॅपी वीकेंड.